चिपळूण राज्य महामार्ग क्रमांक 166 वरती सध्या पाटण ते धक्का दरम्यान रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे काम जे आहे ते गेल्या 2 वर्षांपासून सुरू असल्यामुळं या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची काय अवस्था झालेली आहे ती तुम्हाला मी दाखवतो। ठेकेदार मालामाल आणि सर्वसामान्यांचे हाल, काय सर्वसामान्यांचे हाल आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो। या ठिकाणी रस्त्या पर्यायी मार्ग करण्यात आलेला होता, कशा पद्धतीने पर्यायी मार्ग केलाय तो देखील मी तुम्हाला या दृश्यांमध्ये दाखवतोय। ज्या पद्धतीने हा पर्यायी मार्ग करण्यात आलेला आहे, खरं तर हा पूर्णपणे मातीचा पर्यायी मार्ग आहे। मातीचा फक्त ढिगारा इथं सरळ केलेला आहे। याच्यावरून अवजड वाहनं जी 40 टन 30 टन क्षमतेनं वाहनं जातात ती वाहनं जी आहे ती या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात। खरं तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत इथला ठेकेदाराची मनमानी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला होता। खरं तर या रस्त्याचं काम लवकरात होण्याची सर्वसामान्यांची मागणी होती, मात्र या ठिकाणी प्रशासनानं कशा पद्धतीनं जे काम केलेलं आहे याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय। खरं तर या सगळ्या गोष्टीला पालकमंत्री आणि इथलं प्रशासन जबाबदार आहे असं म्हणावं लागेल, कारण या महिन्याच्या अगोदरच मे महिन्याच्या अगोदरच हे रस्त्याचं काम पूर्णपणे मोऱ्यांचं काम होणं गरजेचं होतं। मात्र हे काम या इथल्या ठेकेदारांना मनमानी करून हे पूर्ण न केल्यामुळे याचा फटका जो आहे तो इथल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला होताना पाहायला मिळतोय। या सगळ्या जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा प्रमुख महामार्गापैकी एक महामार्ग आहे आणि या महामार्गावरती आता जर आपण पाहिलं तर मृत्यूचा सापळा झालेला पाहायला मिळतोय। खरं तर 15 तासापासून वाहन चालक आहेत ते या रस्त्यावरतीच त्यांना अंधार या रात्र काढावी लागलेला आहे। अनेक प्रश्न त्यांच्यासाठी निर्माण झाले होते, जेवणाचा प्रश्न असेल किंवा अनेक इतर त्यांचे प्रश्न असतील ते देखील त्यांना या ठिकाणी उद्भवत आहेत। प्रशासनानं कोणतीही या ठिकाणी त्यांची सोय केली गेलेली नसलेल्यामुळं आता त्यांना रात्र अंधारात काढावे लागलेलं आहे। अजूनही किती तास जाईल याचा एक अंदाज सांगता येत नाही, कारण आपण जर पाहिलं तर मारुलगावच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी मोरीचा भाग खचलेला आहे तो भाग सरळ केल्यानंतर आता पुढे आल्यानंतर शिरळगावच्या हद्दीमध्ये अशाच पद्धतीचं जो भाग आहे तो खचला गेल्यामुळं या ठिकाणी धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू करण्याचा जो काय मानस आहे, जो या इथल्या ठेकेदाराला वाचवण्याचा प्रशासनाचा केविलवाना प्रयत्न आहे तो देखील सक्सेस होईल का हे देखील सांगता येणार नाही। ज्या पद्धतीनं आता या सगळी पर्यायी रस्त्याची मलमपट्टी केली जाते, हा अतिशय धक्कादायक आणि अतिशय जीवावर बेतणारा हा महामार्ग बनलेला आहे। ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग वळवलेला आहे तो देखील एक ज्या ठिकाणी महाडला ज्या जगबुडी नदीवरचा जो ब्रिज कोसळला गेला होता त्यानंतर प्रशासनानं तात्कालीन त्या सरकारनं त्या ठिकाणचं जे काही महाराष्ट्रातले सगळे पूल आहेत त्याचं ऑडिट करण्यात सांगितलेलं होतं। त्या ऑडिटमध्ये नळे गौंडावरील असलेला तो नळेचा पूल आहे तो देखील धोकादायक यादीतला पूल म्हणून घोषित केलेला होता आणि याच पुलावरती आता प्रशासनानं जी पर्यायी वाहतूक म्हणून वळवलेली आहे त्यामुळं पुण्यातील घटना आणि या ठिकाणी झालेली या ठिकाणावरून वळवलेली घटना होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळं एकीकडे प्रशासन या सगळ्या गोष्टीला नागरिकांना पर्यटन स्थळावरती किंवा धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊ नये असं सांगतंय, परंतु आता प्रशासनच या सर्वसामान्य नागरिकांना धोक्यात घालते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र या सगळ्याच प्रश्नांना घेऊन जर आपण पाहिलं तर या रस्त्याचा मनमानी कारभार कसा सुरू आहे याचं एक ज्वलंत उदाहरण आहे तो कराड चिपळूण राज्य महामार्ग आहे। खरं तर या राज्य महामार्गाच्या नियमावलीत कुठेही या शासनाच्या नियमावलीत या ठेकेदारानं काम केलेलं नाही। रस्ता ज्यावेळेस ॲक्वायरेशन केला जातो, रस्ता ज्या संबंधित ठेकेदाराला दिला जातो त्या ठेकेदाराकडून या रस्त्याच्या संदर्भामधील जे नियम आहेत ते पाळणं अतिशय गरजेचं असतं, परंतु या ठेकेदारानं कुठलेही नियम पाळले गेलेले नाहीत। ज्या पद्धतीनं मी आता तुम्हाला एक त्याचं ज्वलंत उदाहरण देतोय, रस्ता ॲक्वायरेशन झाल्यानंतर टर्म्स अँड कंडिशननुसार या रस्त्याचा जो काही पर्यायी मार्ग आहे तो सुरक्षित असणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी हा पर्यायी मार्ग सुरक्षित ठेवला गेलाय का हे ज्याचं जे उत्तर आहे ते आता मी उभा आहे तो मार्ग आहे। त्यामुळं आता या ठेकेदाराला नक्की ठेकेदारावरती नक्की कोणती कारवाई होणार का, या ठेकेदार आणि प्रशासन त्याचबरोबर इथले लोकप्रतिनिधी यांची मिलीभगत आहे का असा प्रश्न आहे तो आता जनता विचारते। त्यामुळं सरकारने लोकशाहीच्या प्रश्नावरती उत्तर देणं आता तितकंच बंधनकारक राहणार आहे। कॅमेरामन संकेतसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनानगर, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।